नमस्कार मित्रांनो, तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन। आमच्या वाडीमधून जो रस्ता जाणार आहे त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली होती आणि त्या रस्त्याचे काम बघण्यासाठी मी तिथे गेलो होतो आणि लवकरच कामाला सुरुवात झाली होती आणि आमच्या वाडीतील काही महिलांनी तेथील कामगारांना चहा आणि नाश्त्याची व्यवस्था केली होती। नाश्ता खाऊन झाल्याच्या नंतर पुन्हा कामासाठी सुरुवात झाली होती। सध्या तुम्हाला माहिती आहे कोकणामध्ये पालखी उत्सव चालू आहे आणि त्यानिमित्ताने मी पालखीकडे गेलो होतो। तर आज पालखी होती ती म्हणजेच आमच्या राई गावातील शितपवाडीमध्ये पालखीसोबत आणि खेळांसोबत फिरण्याचा जो आनंद असतो तो फार वेगळाच असतो। दुपारी 1:30 ते 2 वाजेपर्यंत शितपवाडीतील सर्व घरं घेऊन झाली होती आणि तिथेच संपूर्ण गावाच्या जेवणाची व्यवस्था केली होती। तर सर्वजण अशा प्रकारे पंक्तीमध्ये जेवायला बसलो होतो। तर आज जेवायला होतं ते म्हणजे शेवयाची खीर, त्याचबरोबर ताक, भाजी, लोणचं, पापड आणि भात। तर तुम्ही सुद्धा या जेवायला, मी पण जेवतो। दुपारी पालखी मग रांजेवाडीमध्ये घेऊन आलेलो आणि संध्याकाळ झाल्याच्या नंतर मी मित्रांसोबत घरी येण्यासाठी निघालो। घरी येऊन थंडगार लस्सी प्यायलो। आजच्या दिवसापुरतं एवढंच। चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये।